वेलकम स्टुडंट्स. 11th सायन्स केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री यामधला आपण आता पुढचा पार्ट स्टार्ट करतोय. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर बघूया. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता मॅटरच्या प्रॉपर्टीचा स्टडी करताना आपल्याला माहितीये कोणत्याही मॅटरला दोन प्रकारच्या प्रॉपर्टी असतात. मग त्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज कोणत्या? फिजिकल प्रॉपर्टीज अँड काय केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी इज द फिजिकल प्रॉपर्टी. Physical properties and chemical properties. Chemical properties. आणि आता आपल्याला बघायचं काय की फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या प्रॉपर्टीला म्हणायचं आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या प्रॉपर्टीला म्हणायचं. बघा, आपण आपल्या डोळ्याने काय करतो? ऑब्झर्वेशन करतो. काय करतो? ऑब्झर्वेशन करतो. मग फिजिक्सच्या म्हणजे अशा प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टी की ज्या ऑब्झर्व करता येऊ शकतात किंवा मेजर्ड करता येऊ शकतात, म्हणजे मोजता येऊ शकतात किंवा त्याचं निरीक्षण करता येऊ शकतं. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड. दोन वर्ड आहे मेन. कोणते? फिजिकल प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड. मेजर्ड ऑर ऑब्झर्वड. पण ते मेजर करत असताना, ऑब्झर्व करत असताना कोणत्याही प्रकारचं केमिकल कॉम्पोजिशन बदलत नाही. म्हणजे विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे त्या मॅटरची, त्या पदार्थाची जी रासायनिक संरचना आहे, म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन आहे, तर ते केमिकल कॉम्पोजिशन बदलत नाही. तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं आपल्याला? फिजिकल प्रॉपर्टीज. मग आता पूर्ण डेफिनेशन बघा, रिवाइज करतो मी. काय? द फिजिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड. मेजर्ड ऑर ऑब्झर्वड विदाउट चेंजिंग. काय न बदलता? विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. डेफिनेशन लिहूया आपण. बघा, physical properties. The properties of matter which can be measured, म्हणजे मोजता येतात. which can be measured किंवा त्याचं निरीक्षण करता येतं. ऑब्झर्व म्हणजे त्या मोजता येतात, ऑब्झर्वेशन करता येतं. पण हे करत असताना त्या मॅटरच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. विदाउट चेंजिंग म्हणजे न बदलता. विदाउट चेंजिंग. काय न बदलता? विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे रासायनिक संरचना न बदलता. केमिकल कॉम्पोजिशन. झाली डेफिनेशन कंप्लीट. बघा, द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड, ज्या मोजता येतात, ऑर ऑब्झर्व त्यांचं ऑब्झर्वेशन करता येतं. विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन न बदलता मोजता येतात किंवा ऑब्झर्व करता येतात. त्या प्रॉपर्टीजला म्हणायचं, म्हणजे पुढे जोडता येईल आपल्याला, आर कॉल्ड ॲज फिजिकल प्रॉपर्टी. जोडूया आपण ते. आर कॉल्ड ॲज फिजिकल प्रॉपर्टीज. त्याला म्हणायचं भौतिक गुणधर्म. आणि मग आता समजा आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं कोणाचं? फिजिकल प्रॉपर्टीचं. तर आपण काय एक्झाम्पल देऊ शकतो? उदाहरणार्थ बघा,
तुम्ही मेजर्ड किंवा ऑब्झर्व दोघांपैकी मला तुम्ही काय करा, एक उत्तर द्या. कलर आहे, काय करावा लागेल? एखाद्या मॅटरचा, पदार्थाचा रंग आहे, कलर, तो काय करावा लागेल? कलर ऑब्झर्व करावा लागेल. बरोबर. कलर मोजावा लागतो का? नाही, ऑब्झर्व करावा लागतो. ऑर्डर, वास काय करावा लागतो? समजून घ्यावा लागतो. बरोबर आहे ना. वास मोजायचा नाहीये आणि वास बघायचा नाहीये, ऑब्झर्व करायचा नाही. काय करायचं? तो सेन्स करायचा आहे. ऑर्डर. नंतर मेल्टिंग पॉइंट काय करायचं? ऑब्झर्व करायचं आहे का? मेल्टिंग पॉइंट काय करायचं आपल्याला? ऑब्झर्व करून मेजर करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट, तसंच मेल्टिंग पॉइंट प्रमाणेच बॉइलिंग पॉइंट. त्याच्यानंतर डेन्सिटी काय करावं लागते? डेन्सिटी ऑब्झर्व करावं लागत नाही, डेन्सिटी मेजर करावी लागते. म्हणजे ज्या प्रॉपर्टी मेजर कराव्या लागतात किंवा ज्या प्रॉपर्टी ऑब्झर्व कराव्या लागतात त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? फिजिकल प्रॉपर्टीज. पण केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा ऑब्झर्व आणि मेजर कराव्या लागतात. पण केमिकल प्रॉपर्टीमध्ये फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मेन डिफरन्स काय आहे? तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही विदाउट चेंजिंग द केमिकल कॉम्पोजिशन. हे झालं आता काय? फिजिकल प्रॉपर्टीज. आता आपण बघणार काय? केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की अशा प्रकारचे म्हणजे सबस्टन्सच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये काय होतं? सबस्टन्स अंडरगोज चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे सबस्टन्सच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये म्हणजे पदार्थाच्या रासायनिक संरचनेमध्ये चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. काय होत आहे? चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. कोणाच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये चेंज होतो? सबस्टन्सच्या. म्हणजे बघा आपण आता डेफिनेशन त्याची पण लिहिणार. केमिकल प्रॉपर्टीज, कोणत्या प्रॉपर्टीला म्हणायचं? केमिकल प्रॉपर्टीज, द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर किंवा सबस्टन्स. द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणा किंवा सबस्टन्स म्हणा, सबस्टन्स. हा, तर ह्या प्रॉपर्टीचं काय आहे? properties of substance in which substance undergoes म्हणजे कुठून तरी खालून जातो असा अर्थ नाही. अंडरगोज म्हणजे त्या परिस्थितीतून जातो. in which substance undergoes काय? चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. अंडरगोज चेंज, पदार्थामध्ये बदल होतो. कोणता बदल होतो? रासायनिक संरचनेत. चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन, रासायनिक संरचनेत बदल होतो. आर कॉल्ड ॲज, ह्या प्रॉपर्टीला काय म्हणा? आर कॉल्ड ॲज काय म्हणायचं? केमिकल प्रॉपर्टीज. लिहिलं मी इथं केमिकल काय? केमिकल प्रॉपर्टीज. आता याचे पण आपल्याला एक्झाम्पल देता येतील ना. समजा कोल घेतला आपण, कोळसा. कोलला काय केलं? बर्न केलं. म्हणजे कोळसा हवेमध्ये जर जाळला तर काय तयार होऊ शकतं? कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? CO2. म्हणजे कोल बर्न्स इन एअर. कोळसा हवेत जळतो. कोल बर्न्स इन एअर. आणि काय प्रोड्यूस करतो? CO2 प्रोड्यूस करतो. म्हणजे कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस CO2. हे एक एक्झाम्पल झालं त्याचं. कोल बर्न्स, इथे समजा मी लिहिलं कोल म्हणजे काय घेतलं मी? कार्बन घेतलं बरं का, कोळसा. कोल बर्न्स इन एअर. एअर म्हणजे काय घेतलं? एअर मध्ये कोण असतं? ऑक्सिजन. आणि मग काय तयार होतं माहिती का? कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बन जळाला ऑक्सिजन मध्ये तर तयार झाला CO2, कार्बन डायऑक्साईड. तर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? केमिकल प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे. असंच एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. समजा मी काय घेतलं? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम म्हणजे Mg, बरोबर. आणि मॅग्नेशियम हवेत जळाला, एअर मध्ये जळाला. तर एअर मध्ये जळतो म्हणजे ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन होत असतं. तर मॅग्नेशियम जळाला तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होणार. आणि बघा इकडे ऑक्सिजन किती? लेफ्टला 2 ऑक्सिजन आहे, राईटला पण ऑक्सिजन 2 पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो मी इथं, तुम्ही नीट लक्षात घ्या बरं का. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे. पहिल्या लेक्चरला मी व्हॅलन्सी बद्दल सांगितलं होतं की नाही? तर मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, 2च आहे. दोघांची व्हॅलन्सी सारखी असेल तर काय करायचं? बघा इकडे समजा मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे ना, मग तो 2 ऑक्सिजनला द्यायचा. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे ना, मग तो 2 मॅग्नेशियमला द्यायचा. असं आदला बदल करायचे असते.
मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे, ती ऑक्सिजनला दिली. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, ती मॅग्नेशियमला दिली. आणि ते सारखं झालं की नाही, 2 सारखं झालं ना, मग ते 2 कट करून टाकायचं आपण आणि फक्त MgO असंच तयार होईल या ठिकाणी. पण लेफ्ट साइडला तुम्ही जर पाहिलं तर ऑक्सिजन किती आहे, 2 आहे. मग राईटला ऑक्सिजन किती पाहिजे, 2 ऑक्सिजन पाहिजे ना. मग राईटला 2 ऑक्सिजन येण्यासाठी आता इथं तर 2 लिहायचा नाही आपल्याला, मग तो 2 आपल्याला समोर लिहावा लागेल. पण O साठी समोर 2 लिहिला तर तो मॅग्नेशियमच्याही समोर आला, म्हणून इकडे मॅग्नेशियम तिकडच्या सारखे मॅग्नेशियम इकडे पण 2 पाहिजे, म्हणून 2 लिहायचा. ही बॅलन्स रिएक्शन झाली. पण आपण हे थेरॉटिकल लिहिलं तरी चालेल, रिएक्शन नाही लिहिली तुम्ही एक्झाम्पल साठी तरी चालेल. तर एक्झाम्पल काय आहे, कार्बन बर्न्स इन एअर टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड आणि मॅग्नेशियम बर्न्स इन एअर टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. या पद्धतीने आपण एक्झाम्पल दिलं कोणाचं, केमिकल प्रॉपर्टीचं. म्हणजे आपण 2 प्रॉपर्टीज पाहिल्या मॅटरच्या. कोणत्या 2 प्रॉपर्टीज रिमाइंड करा तुम्ही पटकन, कोणत्या, फिजिकल प्रॉपर्टीज आणि कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज. मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, तुम्ही ट्राय करा. कोणत्या प्रॉपर्टीज मध्ये सबस्टन्स अंडरगोज चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. कोणत्या प्रॉपर्टीज मध्ये, केमिकल प्रॉपर्टी मध्ये सबस्टन्स अंडरगोज चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. मग कोणत्या प्रॉपर्टीज मध्ये कोणत्या प्रॉपर्टी ऑब्झर्व किंवा मेजर केल्या जातात, कशा, विदाउट चेंजिंग केमिकल कॉम्पोजिशन. त्या प्रॉपर्टी कोणत्या, फिजिकल प्रॉपर्टीज. मग मी तुम्हाला प्रॉपर्टीज सांगेल, तुम्ही त्या फिजिकल आहे का केमिकल आहे ओळखत चला. ठीक आहे. पहिलं म्हटलं मी कलर, फिजिकल प्रॉपर्टीज. कोल बर्न्स इन एअर, केमिकल प्रॉपर्टी. ऑर्डर, फिजिकल प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टी. मॅग्नेशियम बर्न्स टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड, केमिकल प्रॉपर्टी. डेन्सिटी, फिजिकल प्रॉपर्टी. म्हणजे या पद्धतीने आपण काय पाहिलं की फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या, मॅटरच्या. आता काय करायचं की ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे किंवा ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टी आपल्याला आता मोजून पाहिजे आहेत. त्या प्रॉपर्टी मोजायच्या आहे म्हणजे त्या प्रॉपर्टीचं काय करायचंय आपल्याला, मेजरमेंट करायचंय. कोणाचं मेजरमेंट करायचं आपल्याला, प्रॉपर्टीचं मेजरमेंट करायचंय. मग मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज बघूया आपण आता. तर मग आपण काय बघणार आता, मेजरमेंट ऑफ काय, प्रॉपर्टीज. घेतो मी इथे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. बघा, प्रॉपर्टीज ज्या असतात मॅटरच्या त्या कशा असतात, क्वांटिटेटिव्ह इन नेचर. कशा असतात, क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटी म्हणजे काय, ती त्या प्रॉपर्टीची जी क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी कमी किंवा क्वांटिटी काय होऊ शकते, जास्त होऊ शकते. म्हणजे त्याला काय म्हणायचं, क्वांटिटेटिव्ह इन नेचर. प्रॉपर्टीज कशा आहेत, क्वांटिटेटिव्ह इन नेचर. मग आता अशा कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे, तर त्या प्रॉपर्टीज आपण समजा लिहिणार. काय लिहिणार बघा इकडे, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत तशा. मास ही प्रॉपर्टी आहे. मास नंतर आपण सेकंड प्रॉपर्टी घेतली, कोणती प्रॉपर्टी घेतली आपण, लेंथ घेतली. लेंथ नंतर आपण कोणती प्रॉपर्टी घेतली बघा, एरिया घेतली, क्षेत्रफळ. त्याच्यानंतर आपण पुढची क्वांटिटी घेतली, कोणती क्वांटिटी, प्रेशर ही क्वांटिटी घेतली. त्याच्यानंतर व्हॉल्यूम क्वांटिटी घेतोय आपण, व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी घेऊया आपण समजा, टाइम. आणि एक्सेट्रा करून देऊ. आणखी आपल्याला बऱ्याच प्रॉपर्टीज घेता येतील. म्हणजे प्रॉपर्टीचं मेजरमेंट करताना आपल्याला काय आढळलंय की प्रॉपर्टीज कशा असतात, क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज असतात. मग क्वांटिटेटिव्ह म्हणजे त्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त होऊ शकते. मास आहे, कमी किंवा जास्त होऊ शकतं. लेंथ आहे, कमी किंवा जास्त होऊ शकते. एरिया आहे, कमी किंवा जास्त होऊ शकतो. व्हॉल्यूम कमी किंवा जास्त होऊ शकतं. म्हणजे क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, म्हणून क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणायचं त्याला. आलं लक्षात. आणि आता बघायचं आपल्याला काय माहितीये का, क्वांटिटी मोजण्यासाठी, काय मोजण्यासाठी, क्वांटिटी मोजण्यासाठी युनिट लागतं. काय लागतं, युनिट लागतं. मग युनिट कशाला म्हणायचं ते आपण बघणार आहोत आता. काय बघणार आहोत, युनिट कशाला म्हणायचं, म्हणजे युनिटची डेफिनेशन आपण बघणार आहोत. डेफिनेशन सुरू करतोय आपण आता. कोणाची, युनिटची डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ काय, युनिट. आता आपण बघतोय
डेफिनेशन ऑफ युनिट. युनिट कशाला म्हणायचं? एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. असं समजा आपण काय केलं, 10 kg इतकं मास घेतलं. किती घेतलं? 10 kg. बघा समजा मी 10 kg इतकं मास घेतलं, तर हा 10 नंबर आहे. कोण आहे? 10 नंबर. आणि केजी कोण आहे? मग त्याचं युनिट आहे. आता 10 kg घेतलं, तसं मी इथं 1 kg घेतलं, तर 1 kg नेमकं किती हे कसं ठरवलं? बघा, 1000 ग्रॅम. किती ग्रॅम? 1000 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला 1000 ग्रॅमचं काय होतं? 1 kg होतं. मग आता हे स्टँडर्ड झालं. स्टँडर्ड म्हणजे काय? प्रमाण. कशाचं प्रमाण झालं? 1 किलोग्रॅमचं प्रमाण झालं. म्हणजे 1000 ग्रॅम हे स्टँडर्ड झालं की 1000 ग्रॅमलाच काय म्हणायचं? 1 kg म्हणायचं. मग 1000 ग्रॅमला 1 kg म्हणायचं. याच्याकरता काही नियम वापरला का? नाही, नियम नाही वापरले. हे कसं ठरवलं? हे कुठलेही नियम वापरून ठरवलेलं नाहीये. हे एक सरासरी पकडून किंवा अभ्यासाने सोयीस्कर कसं होईल त्या पद्धतीने ठरवलेलं. त्याला म्हणतात आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. कसं डिसाइड केलेलं? आर्बिट्रॅरिली म्हणजे कुठलेही नियम न वापरता डिसाइड केलेलं, तर त्याला म्हणायचं आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. मग युनिटची डेफिनेशन बघा. आता इथं मी वर्ड घेतला युनिट. युनिट कशाला म्हणायचं? युनिट द आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. आर्बिट्रॅरिली डिसाइडेड म्हणजे कसं ठरवलं? हे कुठलेही नियम न वापरता हे अंदाजे सोयीस्कररित्या ठरवलेलं म्हणजे आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. अँड मग आर्बिट्रॅरिली डिसाइड केलंय तरी पण जगाने ते मान्य केलं, म्हणजे जगाने ते स्वीकारलं. अँड आर्बिट्रॅरिली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड. युनिव्हर्सली म्हणजे याचा अर्थ काय? युनिव्हर्सली म्हणजे जगाने मान्य केलं. युनिव्हर्सली एक्सेप्टेड जगाने मान्य केलेलं. एक्सेप्टेड पण काय आहे ते? प्रमाण. म्हणून त्याला आपण काय म्हणणार? स्टँडर्ड. मग कसं स्टँडर्ड? आर्बिट्रॅरिली डिसाइड केलेलं. कसं? आर्बिट्रॅरिली डिसाइड केलेलं आणि युनिव्हर्सली एक्सेप्ट केलेलं. स्टँडर्ड is called as युनिट. त्याला काय म्हणायचं? युनिट. ही झाली युनिटची काय डेफिनेशन. काय डेफिनेशन झाली युनिटची? दोन शब्द महत्वाचे. आर्बिट्रॅरिली डिसाइडेड कुठलाही नियम न वापरता सोयीस्कररित्या ठरवलेलं म्हणजे आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. आणि ते जगाने स्वीकारलेलं म्हणजे युनिव्हर्सली एक्सेप्टेड. काय आहे ते? प्रमाण म्हणजे स्टँडर्ड. द आर्बिट्रॅरिली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड इज नोन ॲज किंवा इज कॉल्ड ॲज द काय? युनिट. त्याला युनिट म्हणायचं. मग युनिट्स असे बरेच युनिट्स घेता येतील आपल्याला. कोणते कोणते युनिट घेता येतील आपल्याला? समजा मी तुम्हाला तोंडी विचारतो, आपल्याला लेंथ मोजण्यासाठी युनिट घेता येतं. कोणतं युनिट असतं ते? मीटर. बरोबर. त्याच्यानंतर मास मोजण्यासाठी कोणतं युनिट झालं? किलोग्रॅम. त्याच्यानंतर असं समजा की टाइम मोजायचं आपल्याला. टाइम मोजण्यासाठी युनिट घेता येईल कोणतं? सेकंद. इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी युनिट घेता येईल कोणतं? एम्पियर. असे बरेच युनिट आपल्याला घेता येतील. पण आता ह्या युनिटच्या सिस्टम्स आहेत. किती सिस्टम आहे युनिटच्या? तर टोटल 3 सिस्टम आहेत. बघा, सिस्टम्स ऑफ युनिट्स. सिस्टम्स ऑफ युनिट्स. कोणत्या कोणत्या सिस्टम बघा. पहिल्या सिस्टमला आपण म्हणूया MKS सिस्टम. कोणती सिस्टम? MKS सिस्टम. सेकंड सिस्टमचं मी नाव घेतोय CGS सिस्टम. आणि थर्ड सिस्टमला मी लिहितोय FPS सिस्टम. आता ह्या सिस्टम मध्ये तुम्ही लक्ष द्या, हे पहिले जे युनिट्स आहेत ना, म्हणजे कोण कोण? हे M असेल, हे C असेल आणि हे F असेल.
हे लेंथचे युनिट आहे. कोणाचे? लेंथचे. म्हणजे बघा हे MKS मध्ये लेंथ साठी M फॉर मीटर आहे, C फॉर सेंटीमीटर आहे आणि F फॉर काय आहे? फूट आहे. त्याच्यानंतर इथं K, नंतर G आणि नंतर कोण आहे? P. हे मासचे युनिट आहेत. बघा K फॉर किलोग्रॅम, G फॉर ग्रॅम अँड P फॉर पाऊंड. काय? पाऊंड. नंतर तिन्ही सिस्टम मध्ये S फॉर काय आहे? सेकंड, दॅट इज युनिट ऑफ टाइम. ते टाइमचं युनिट आहे. बघा MKS याचा अर्थ काय? MKS याचा अर्थ मीटर, K चा अर्थ किलोग्रॅम, मीटर, किलोग्रॅम आणि S म्हणजे काय? सेकंद. म्हणजे MKS ला आपण म्हणू शकतो मीटर, किलोग्रॅम, सेकंद सिस्टम. CGS ला काय म्हणते आपल्याला? C म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर. त्याच्यानंतर G म्हणजे ग्रॅम, सेंटीमीटर, ग्रॅम आणि S फॉर सेकंद. दॅट मीन्स सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद सिस्टम. अँड FPS चा अर्थ काय? फूट, पाऊंड अँड सेकंद. काय? फूट, P फॉर पाऊंड अँड S फॉर काय? सेकंद. म्हणजे झालं फूट, पाऊंड अँड सेकंद. ह्या झाल्या काय? 3 सिस्टम. आता 1960 मध्ये, कधी 1960 मध्ये एक वेट अँड मेजरवरची, वेट म्हणजे वजन आणि मेजर मोजमाप, म्हणजे वजन आणि मोजमाप याच्यावरती एक काय झाली? परिषद झाली. कधी? 1960 मध्ये एक जनरल कॉन्फरन्स झाली. कशाची झाली ती जनरल कॉन्फरन्स? ऑफ वेट अँड मेजर. कशाची कॉन्फरन्स झाली? वेट अँड काय? मेजर. बघायला तर ती सिस्टम, ती जी कॉन्फरन्स आहे जनरल कॉन्फरन्स, कोणावरची जनरल कॉन्फरन्स? कोणावरची जनरल कॉन्फरन्स? दॅट जनरल कॉन्फरन्स इज ऑफ वेट अँड काय? वेट अँड काय? मेजर. वेट अँड मेजर वरती जनरल कॉन्फरन्स झाली. कधी झाली ती जनरल कॉन्फरन्स? 1960 मध्ये. आणि तेव्हा काय केलं बघा, तेव्हा एक सिस्टम प्रपोज केली आणि रिवाइज मेट्रिक सिस्टम. आता ही MKS कोणती सिस्टम आहे? मेट्रिक सिस्टम आहे. तर ती मेट्रिक सिस्टम रिवाइज केली, थोडंसं त्याच्यामध्ये अपडेट केलं आणि त्या सिस्टमला म्हटलं गेलं SI सिस्टम. SI याचा अर्थ इंटरनॅशनल सिस्टम. SI याचा अर्थ काय? इंटरनॅशनल सिस्टम. ही एक रिवाइज्ड मेट्रिक सिस्टम आहे. काय आहे ही? रिवाइज्ड मेट्रिक सिस्टम आहे. इट इज रिवाइज्ड मेट्रिक सिस्टम. ही रिवाइज्ड मेट्रिक सिस्टम 1960 मध्ये वेट अँड मेजरची काय होती? जनरल कॉन्फरन्स होती. त्या ठिकाणी ही सिस्टम तयार करण्यात आली. आता ह्या SI सिस्टमला काय झालं? जगत मान्यता मिळाली. म्हणजे युनिव्हर्सिटी काय केलं गेलं? ती त्या सिस्टमला युनिव्हर्सिटी एक्सेप्ट केलं गेलं. मग SI सिस्टम ही आता पूर्ण वर्ल्ड मध्ये यूज केली जाते. आता SI सिस्टम मध्ये काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि बाकीच्या काय आहेत? डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. तर फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्या कोणत्या? आपण त्या बघणार आहोत. हे आपण केमिस्ट्रीमध्ये बघतोय, फिजिक्समध्ये सुद्धा हा टॉपिक दिलेला आहे. बघा इकडे, समजा मी इथं घेतोय फिजिकल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी. ओके. त्याच्यानंतर मी या ठिकाणी घेतोय त्याचं युनिट. कोणतं युनिट असेल हे? SI युनिट. आणि नंतर घे मी काय? सिम्बॉल. म्हणजे आपल्याला घ्यायचं फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, SI युनिट आणि त्याचं काय घ्यायचं? सिम्बॉल. समजा मी फर्स्ट क्वांटिटी घेतली. काय घेतली बघा? मास घेतली. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम. काय आहे? किलोग्रॅम. अँड इट सिम्बॉल इज kg. माहित आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी मी घेतोय लेंथ. काय घेतलं? लेंथ. लेंथचं SI युनिट आहे मीटर अँड इट सिम्बॉल इज m.
त्याच्यानंतर मी थर्ड घेतोय टेम्परेचर, थर्मोडायनेमिक टेम्परेचर. बघा थर्ड घेतलं मी टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन आणि केल्विनचं सिम्बॉल आहे कॅपिटल के. त्याच्यानंतर मी फोर्थ घेतोय इलेक्ट्रिक करंट. काय घेतलं? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं जे युनिट आहे ते आहे एम्पियर आणि एम्पियरचं सिम्बॉल काय? ए. त्याच्यानंतर फिफ्थ घेतोय मी ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला आणि त्याचं सिम्बॉल आहे काय? सी डी. वरच्यातलं एक राहिलं आपलं, खाली लिहूया आपण ते. टाइम राहिलं एक अजून. बघा टाइम. टाइमचं एस आय युनिट आहे सेकंड आणि सिम्बॉल काय त्याचं? येस. आणि सेवन्थ आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. काय आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मराठीत त्याला म्हणतात पदार्थाची राशी. अमाऊंट ऑफ काय? सबस्टन्स. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात मोजतात? मोलमध्ये. आणि त्याचं युनिट मोल. पण MOL युनिटमध्ये, सिम्बॉलमध्ये MOL आणि युनिटमध्ये MOLE घेतात. बघा मास म्हणजे वस्तुमान झालं, त्याचं SI युनिट किलोग्रॅम, सिम्बॉल kg. लेंथ म्हणजे लांबी, त्याचं SI युनिट मीटर झालं, सिम्बॉल काय आहे? स्मॉल m. टेम्परेचर, त्याचं SI टेम्परेचर तापमान, त्याचं SI युनिट केल्विन झालं, सिम्बॉल कॅपिटल के. फोर्थ आहे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? विद्युत धारा. तर विद्युत धारेचं एकक काय आहे? युनिट काय आहे? एम्पियर आणि सिम्बॉल काय आहे? कॅपिटल ए. त्याचं ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रकाशित होण्याची काय? तीव्रता. तर ल्युमिनस इंटेन्सिटी त्याचं SI युनिट आहे कॅन्डेला, सिम्बॉल आहे CD. आणि टाइमचं SI युनिट सगळ्यांना माहिती सेकंड आहे, सिम्बॉल S आहे. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाची राशी मोजताना SI युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे त्याचं मोलच, MOL. ओके.